पण याच्यामध्ये हे अज्ञान, ज्याला काही कळत नाही. भाकरीला भाकरनं म्हणताना काकर म्हणत असेल, त्याला पाप आणि पुण्य कळत नाही, तुझं आणि माझं कळत नाही. त्यांच्यासाठी नाही. जी आजारी व्यक्ती आहे, अशक्तपणा आलेली, त्यांच्यासाठी पण बंधन नाही, त्यांच्यासाठी पण बंधन नाही. पण वेद काळामध्ये, ग्रहण काळामध्ये तर दिवस गेलेल्या माता भगिनींनी मात्र चिरायचं नाही, कापायचं नाही. त्या गोष्टी घडूनच जातात बरं का. हे किती म्हणलं तर ग्रहमानाच्या ठिकाणी कोणाचं काही चालत नाही. तुम्ही जर असे कपडे पिळले ना, तर बाळाचा, जन्माला येणाऱ्या बाळाचा हातपाय मात्र पिरगळून जातो. तुम्ही जर कापलं ना, बरोबर वट कापलेलं निघाल, नाही तर कुठेतरी कापलेलं निघाल. ठोकायचं नाही, चिरायचं नाही, कापायचं नाही, कपडे पिळायचे नाही. ह्या गोष्टी मात्र पाळायच्या, तुम्ही कटाक्षानं पाळायच्या. जेव्हा मात्र आपल्याला जेव्हा ग्रहण सुरू होतं ना, ग्रहण सुरू होण्याच्या टायमाला तुम्ही आंघोळ करणार, जेवढ्या नद्यांचे नाव घेणार, गंगा जमुना सरस्वती गंगे चमणी चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मित सन्निधो करो. शिवार ब्रह्मा हरिहर ब्रह्मा गुरु ब्रह्मा कृष्ण गुरुदेव ईश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नंदिनी नलिनी सीतामालांतिच महापागा विष्णुपादापद संबध गंगा त्रिपद गामिनी भागीरथी भगवती जावेद्वाद संत नवीन यत्र यत्र जलसे स्नानो दत्त्या स्मरण नित्यं तत्र तत्र वसम्यम. म्हणजे असं जेवढ्या नद्यांचं तुम्ही नावं घ्याल, तेवढ्या नद्यांच्या तीर्थामध्ये आंघोळ केल्याचं पुण्य मिळतं. आणि ग्रहण काळामध्ये तुम्ही जप करायचं. जेवढा मंत्राचा जप करणार जास्तीत जास्त, ही जी माळ आहे गळ्यामध्ये, तर आपल्यावरती काही मात्र असुरशक्तीचा प्रभाव मात्र ही माळ आपल्यावरती पडू देत नाही. ही माळ मात्र सगळी असुरशक्ती कॅच करून घेते. या माळीवरती मलिनता आलेली असते. जर ग्रहण कालावधीमध्ये तुम्ही जेवढा जास्त जप ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत जप करत राहणार. आता याच्यामध्ये भरपूर असतं, म्हणजे तिकडं संमिलन, मध्य, उन्मिलन, मोक्ष, एवढ्या गोष्टी मात्र आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. संमिलन होऊ, नाही तर मध्य होऊ, नाही तर उन्मिलन होऊ, नाही तर मोक्ष मिळू. फक्त ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत जप करत राहा. जप झाल्यानंतर पुन्हा आंघोळ करा. पुन्हा आंघोळ करून आणि मग मात्र आपल्या घराच्या दिवसांनी दर्शन करा. घराच्या दिवसांनी दर्शन करून नंतर माता भगिनींनी ते प्रसाद वगैरे बनवा. सूर्यनारायणचं ग्रहण असलं तर सूर्यनारायणचं चंद्रदेवाचं ग्रहण असलं, चंद्रदेवाला नैवेद्य द्या. आणि तुमच्या सगळ्या परिवाराकडून थोडी थोडी दक्षिणा आपल्या म्हणजे देवस्थानी ठेवून घ्या. या ग्रहण कालावधीमध्ये दान, धर्म, होम, हवन, पूजा, जप, तप, श्राद्ध, तर्पण सगळ्या गोष्टी मात्र करता येतात. आणि ग्रहण सुटल्यानंतर जे दान धर्म जमा होईल, गुप्तदान जमा होईल, ते दान तुम्ही कुठंतरी गोशाळेसाठी म्हणा, आश्रमासाठी दान म्हणून द्या. या पद्धतीने मात्र करा. सगळ्याची इडापिडा मात्र जाते. त्यामध्ये म्हणजे चंद्रग्रहणी सायंकाळी म्हणजे दुपारून 3:20 मात्र ते लागतं. पण त्याचा वेध मात्र तर आपल्या सूर्योदय उगल्यापासून पाळायचं आहे. पण कदाचित मात्र नाही शक्य तर आजारी माणूस आणि लहान लहान बालिका त्यांनी ग्रहण काळावधीत तरी मात्र थोडेसे नियम पाळावं. त्या पद्धतीनं पती पत्नी एकत्र यायचं नाही, झोपायचं नाही, पाणी घेणं, चहा घेणं, जेवण घेणं, या गोष्टीने फक्त जप तपच करायचं. म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे करा. आता इथं मात्र असं पाण्याचं रिंगण मारायचं आणि जवरीच्या लाया आणि दूध एकत्र करून त्या बसक्यांमध्ये टाकायचं. आणि त्याची जी माती राहील तर ती माती फक्त थोडीशी नॉर्मल अशी गाठीला लावा. त्यांनी मात्र पहिले पंचमी, दुसरी पंचमी झाली, आम्ही 5 पंचमी करायला सांगितलं. तिसऱ्या पंचमीला तर गाठीच गेल्या त्या सगळ्या. म्हणजे असा अनुभव वरती मात्र पिवळं चंदन आहे. हे चंदन इतकं पॉवरफुल आहे. गावठी तांदूळ सफेद असा भुरकट भुरकट, ते गावठ्या तांदूळाचं पीठ आणि हे चंदन विधी केलेलं, हे जर एकत्र करून आणि अशा पद्धतीने टीका लावत राहिलं ना, तर त्याचा स्वभाव शांत होऊन जातो. आणि हे आपल्याला म्हणजे 8व्या वर्षाच्या प्रगट दिनाच्या सोहळा निमित्त मात्र हे जप होई आली. तर 2-3 सोमवारला येता येता शेतात त्यांना कुठं वारुळच दिसलं नाही. पण म्हणलं शेतात जाताना बांधावरती कुठंतरी असेल, म्हणून मात्र असं मेन रोडनं जात होते आणि खाली उतरून त्यांच्या शेतामध्ये दुसऱ्याच्या बांधानं जात होते. तर त्या बांधावरती वारुळ होतं. त्याचा फोटो काढून आणला आणि जेव्हा त्या गाठीतून त्या पद्धतीनं पाहिलं ते फोटो आणि ती गाठी,
एकदम तंतोतंत मिळतात जुळतात. योग्याच्या खुणा योग्यालाच माहिती राहतात, तुम्हाला काय कळणार नाही.